आजच्या मिसाचे हेतू स्वर्गवासी पदवींच्या स्मरणार्थ देणार सोनल रॉकी परेरा, स्वर्गवासी आजी आजोबा व स्वर्गवासी सासरे यांच्या स्मरणार्थ देणार सविता रॉकी परेरा. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला बरोबर सुद्धा. माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण संत तूरचा संत मार्टिन यांचा सन्मान करत आहोत. संत मार्टिनने आपलं जीवन ख्रिस्तासाठी समर्पण केलं, त्यासाठी रक्त सांडलं. या मिसाबलीमध्ये त्याचा सन्मान करत असताना आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या पापांची आठवण करूया आणि परमेश्वराकडे क्षमा मागूया. पश्चातापी लोकांस पापमुक्त करण्यासाठी तुला पाठवण्यात आले. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. पापी लोकांना पाचारण करण्यास तू आलास. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. पित्याच्या उजवीकडे तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. सर्वसमर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वर, तूरच्या संत मार्टिनने आपल्या जीवनाने व मरणाने तुझी उपासना व स्तुती केली. मृत्यूने किंवा जीवनाने तुझ्यापासून आम्ही कधीही विभक्त होत नाही, म्हणून आमच्या हृदयात तुझ्या प्रेमाची ज्योत सदैव पेटवून ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पौलाचे तीतला पत्र यातून घेतलेले वाचन. सर्वांनी सत्याधीश आणि अधिकारी यांच्या अधीन राहावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावी, कोणाची निंदा करू नये, भानखोरपणा न करता सौम्य आणि सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी सर्वांना आठवण दे. कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनाचे आणि विलासांचे दास्य करणारे, दृष्टपणा आणि हेवा यात आयुष्य घालविणारे, द्वेषपात्र आणि एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. परंतु जेव्हा आपला तारणकर्ता देव याची दया आणि मनुष्यावरील प्रेम प्रकट झाले,
तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे, तर नव्या जन्माचे स्नान आणि पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण ह्याच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्या सर्वांना तारले. त्याने तो आत्मा, आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपल्यावर विपुल प्रमाणात ओतला आहे, यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे सार्वकालिक जीवनाचे वारस व्हावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर. तू आपल्या संतपदाने मला चालव. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लोकलेखी शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू येरुशलेमकडे चालला असता शोमरोन आणि गालिल यामधील एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटायला आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू गुरुजी, आम्हावर दया करा. त्याने त्याच्याकडे पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःच याजकांना दाखवा. मग ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला.
येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला. हा तर शोमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, 10चे 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण कुठे आहेत? या परक्या वाचून देवाचा गौरव करण्यास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? येशूने त्याला म्हटले, उठ, जा, तुझ्या विश्वासानं तुला बरे केले आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्या वसई धर्मप्रांतामध्ये तलासरीला वडवली कनोसा सिस्टर्स कुष्ठरोग्यामध्ये कार्य करत आहेत आणि त्याचप्रमाणे शहापूरला हेल्पर्स ऑफ मेरी ह्या सिस्टर देखील गेली अनेक वर्ष कार्य करत आहेत. या दोघांचा किंवा ते दोन्ही आश्रम मी पाहिले आहेत. मी तिथे गेलेलो आहे, अनुभव घेतलेला आहे. तलासरीला जो आश्रम आहे तिथे अनेक कुष्ठरोगी आहेत, कित्येक वर्षापासून आहेत. हॉस्पिटलच्या मागे तिथे राहतात आणि हॉस्पिटलच्या समोर फार मोठी जागा आहे. तिथे जणू काही गावच कुष्ठरोग्याचा वसलेला आहे, कॉलनी आहे. तिथे हे लोक शेती करतात आणि आपलं कुटुंब चालवतात. आणि मी अनेक वेळेला जेव्हा जेव्हा काही लोक तलासरीला भेटायला यायचे, पाहुणे यायचे, मी मुद्दाम त्यांना घेऊन जायचो आणि काही अनुभव यायचे. एकदा एक नाबार्डचा अधिकारी, मी त्याला घेऊन गेलो आणि तो त्या बाईशी बोलत होता आणि ती बाई त्याने विचारलं, काय करू? चिंधीच जात नाही. म्हणजे जो घाव आहे तो गेले अनेक वर्षापासून ती चिंधी ती बांधलेली आहे, ती पट्टी बांधलेली आहे, ती जात नाही. म्हणजे दुःख केवढं त्या चिंधीमध्ये आहे, त्या पट्टीमध्ये आहे. म्हणजे प्रिय बंधूंनो, कदाचित आपल्याला आता जाणीव होणार नाही, कारण कुष्ठरोग फार कमी झालेला आहे. आता कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. हा देखील एक मोठा आजार आहे. सर्वसाधारणपणे कुष्ठरोग काय करतो? तो आपल्या शरीरावर अटॅक करतो आणि मग आपल्या हाताची बोटं, पायाची बोटं, आपले नाक, आपले जे अवयव आहेत त्याच्यावर तो अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. ह्या कुष्ठरोगामुळे आपल्याला त्या भागामध्ये संवेदना होत नाहीत आणि गेली अनेक वर्ष हे लोक तिथे खितपत पडतात. हा आजार फार भयंकर आहे. आता जर त्याची अशी परिस्थिती असेल तर तुम्ही समजू शकता 2000 वर्षापूर्वी किती बिकट, किती वाईट परिस्थिती होती, भयानक परिस्थिती होती. एखाद्या माणसाला आजार झाल्यानंतर काय व्हायचं, तो माणूस कोणत्या दिव्यातून दुःखातून जायचा ते आपल्याला कळू शकतं. कारण एखाद्या माणसाला आजार झाला की मग या माणसाला संपूर्णपणे समाज बहिष्कृत करत असे. त्याला त्या कुटुंबात तो आहे त्या कुटुंबातून त्याला बाहेर काढायचं. मग त्याची बायको असो, मुलं असो, कोणी नाही, कोणीच त्या व्यक्तीची संबंध ठेवायचा नाही. त्याचे मित्रपरिवार सगळ्यापासून तो दूर, त्याला बाहेर, गावाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर, समाजाच्या बाहेर काढलं जायचं. त्याच्याशी कोणत्याच प्रकारचा संबंध ठेवला जायचा नाही. मग त्याचं काय व्हायचं? खायचं काय, प्यायचं काय, राहायचं कसं, कुठे राहायचं? मग तो असाच कुठेतरी फिरत राहणार. परंतु त्याची सावली कोणालाच पडू नये म्हणून एक प्रकारे ओरडत राहायचं, मी कुष्ठरोगी आहे, मी कुष्ठरोगी आहे. त्याला पब्लिक प्लेसेसमध्ये जाण्यासाठी परवानगी नव्हती आणि अशा वेळेला त्याला खाणं मिळणं, जिवंत राहणं फार मुश्किल व्हायचं. आणि म्हणूनच अशा ठिकाणी आपल्याला दिसतात काही ठिकाणी कॉलनी आहेत, गावं आहेत, कुष्ठरोग्याची गावं आहेत की जिथे लोक वस्तीला सरकारने त्यांना जागा दिली आणि गावाचे गावं तिकडे वसलेले आहेत. म्हणजे प्रिय बंधूंनो, हीच परिस्थिती आपण लक्षात घेतल्यानंतर येशूकडे 10 कुष्ठरोगी आले. येशूला पाहिल्यानंतर त्याने येशूविषयी कदाचित ऐकलं असेल की येशू रोग्यांना बरे करतो, अनेक व्याधीतून तो त्यांना मुक्त करतो. आणि म्हणून एक कुष्ठरोगी दूर उभे राहून, कुष्ठरोग जवळ येऊ शकत नाही, दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले. आता ओरडले कशाला? ओरडण्याची त्याने सवय होती. कारण जाता येता त्यांना ओरडून जाऊन सांगायचं
त्यांच्या पाठीमागे जणू काही झाडूसारखं काहीतरी बांधायचं, म्हणजे त्यांचे ठसे देखील त्या झाडूने जणू काही ते घालवायचे आणि ओरडत ओरडत जायचं. त्यांना ओरडण्याची सवय होती आणि म्हणून त्यांनी ओरडून येशूला सांगितलं, गुरुजी आम्हावर दया करा. आणि येशू त्यांना काय म्हणाला की तुम्ही जाऊन स्वतःला याजकांना दाखवा. याजक म्हणजे धर्मगुरू. त्यावेळेला धर्मगुरू फार पॉवरफुल होते. धर्मगुरूकडे का जायचं? कदाचित धर्मगुरू जणू काही एक हेल्थ ऑफिसर, की जणू माणूस बरा झालेला आहे, तो समाजात परत येऊ शकतो, तो कुटुंबात त्यांच्या बायका मुलासमोर राहू शकतो, हे सर्टिफिकेट मिळण्यासाठी तुम्ही जाऊन धर्मगुरूंना दाखवा, याचकांना दाखवा. म्हणून येशूने त्यांना सांगितलं की आता तुम्ही बरे होणार, जा आणि तुम्ही याचकांना दाखवा, धर्मगुरूंना दाखवा. आणि म्हणून ते जायला लागले. काय झालं? जाता जाता एखादा अनुभव आला की मी बरा झालेलो आहे. त्याला जेव्हा अनुभव आला तेव्हा तो पूर्णपणे न जाता परत वळाला. कशासाठी? देवाचे आभार मानण्यासाठी. आणि तो आभार मानण्यासाठी आला. आणि येशू जेव्हा त्याला कळलं की मी बरा झालेलो आहे, तेव्हा परत आपल्याला दिसतं की तो मोठमोठ्याने देवाचा महिमा करण्यात आला. मोठमोठ्याने परत त्याला ओरडण्याची सवय आहे आणि म्हणून तो अगदी ओरडत येशूचा महिमा करीत, देवाचा गौरव करत, कोणाची लाज बीड न बाळगता. आता त्याला कसलीच काळजी नव्हती, पर्वा नव्हती, त्याला लाज नव्हती. आता मी पूर्णपणे बरा झालेलो आहे. एक प्रकारचा आनंद त्याच्या जीवनात आलेला होता. आणि म्हणून तो येशूकडे आला आणि येशूचे आभार मानू लागला. आणि येशूने काय विचारलं? 9 जण कुठे आहेत? हा जो एक होता तो सामारितन होता. 9 जण जे होते ते ज्यूविश होते. हे 9 जण आभार मानण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे प्रिय बंधूंनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण निर्णय अर्थ काढू शकतो, परंतु हा जो शेवटचा प्रश्न आहे, मग 9 जण कुठे आहेत? ह्या 9 जणांपैकी कदाचित आपण असू. कारण आपल्यावर देखील परमेश्वर अनंत उपकार करत असतो, परंतु आपण कधी देवाचे आभार मानत नाही. आपण देवाला गृहीत धरतो. सुंदर निसर्ग आहे, आपल्या बाजूला समुद्र आहे, चांगलं इथे हवामान आहे, आपल्याला संरक्षण दिलेलं आहे. आता कोरोनामुळे अनेक लोकांना बिकट परिस्थिती झाली, परंतु आपल्याकडे आपण चांगल्या प्रकारे सुस्थितीमध्ये आहोत. आपण देवाचा महिमा करू शकतो, पण आपल्याला वाटत नाही, त्याची काही गरज नाही. मग कदाचित आपण देखील या 9 जणांपैकी होऊ शकतो. म्हणजे प्रिय बंधूंनो, येशूचा पॉवर हा नॅचरल पॉवर नाही, ऑर्डिनरी पॉवर नाही, तर सुपर नॅचरल पॉवर. या सुपर नॅचरल पॉवरने येशूने या 10 कुष्ठरोग्यांना बरं केलं. आणि हा सुपर नॅचरल पॉवर अद्यापही कार्य करत आहे, काम करत आहे. दॅट पॉवर इज वर्किंग. आणि म्हणूनच आपण येशूकडे शरण येऊया. ज्याप्रमाणे ते कुष्ठरोगी आले, येशूकडे शरण गेले, तसे आपण येशूला सांगूया, येशू आम्हाला बरं कर. कदाचित आपण शारीरिक आजाराने चांगले असू, परंतु आध्यात्मिकदृष्ट्या आपण दुर्बल असू, कमजोर असू. त्यासाठी आपण या मिसाबलीमध्ये प्रार्थना करूया. मेसियाचा वाढदिवस आहे. त्याचप्रमाणे अमृता विक्टर पररा यांचा वाढदिवस आहे. आणि आणखी काही लोकांचा वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या चर्चच्या कामासाठी आपण प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला जे आजारी आहेत, दुःखी कष्टी आहेत, ज्यांच्या लग्नामध्ये काही कारणास्तव अडथळे निर्माण होतात, लग्न संस्कारामध्ये, पती पत्नीमध्ये, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. ऑनलाईन परीक्षा चालू आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आता दिवाळी येत आहे, आपण सगळ्यांनी संयम राखा,
फटाक्यापासून प्रदूषणापासून दूर राहावं म्हणून परमेश्वराकडे सामर्थ्य मागूया. आपले सर्व हेतू आपण या वेदीवर आणूया आणि प्रभूकडे प्रार्थना करूया. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, संत मार्टिनच्या सणाच्या दिवशी आम्ही तुला ही दानं अर्पण करत आहोत. ही दाने आशीर्वाद कर, दुःख सहन करण्यास व निर्मळ आनंदाचा अनुभव घेण्यास व ख्रिस्त प्रसादाकडून आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे योग्य आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे. तुझा सेवक संत मार्टिन, रक्तसाक्षी संत, याने ख्रिस्ताचे अनुकरण केले. तुझ्या नावाच्या गौरवासाठी त्याने आपले प्राणार्पण केले. त्याच्या मरणातून तुझे सामर्थ्य प्रकट झाले. मानवी दुर्बलतेमधून तुझ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडवले. तू दुर्बल जनाची निवड केलीस आणि तुझी साक्ष जगाला देण्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांना शक्ती दिलीस. म्हणून स्वर्गीय दरबारातील सर्व दूतगणाबरोबर आम्ही निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवू. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्याने देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे.
हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यानं देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. या श्रद्धेच्या रहस्यात आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या आम्ही तुला जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू आणि भगिनीची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी पवित्र मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह टूसचे संत मार्टिन ह्याच्याबरोबर प्रभू आम्हाला सुद्धा तुझ्या शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या योगे सर्वसमर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमीन. प्रभू येशूंची कोणी प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. या आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्यात आणणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हाला सर्व शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही तुझ्यापासून सदा सर्वदा राज्य करतोस. आमीन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आता आपण एकमेकांना शांती बंद करूया. तुझ्या कृपेचे
जगाची पापे दूर करणारे देवाची कोकृपा याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, पण शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, दिव्य संस्काराने तू आम्हामध्ये नवजीवन निर्माण केले आहेस. आमचे प्रत्येक कृत्य तुझ्या इच्छेनुसार असावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. संत मार्टिनने आपले जीवन सर्वस्वी तुझ्या सेवेसाठी वाहिले. आमचे जीवन तुझ्या सेवेसाठी व्यतीत हो व तुझे प्रजाजन बनण्याचे आम्हाला सद्भाग्य लाभो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर सदा राहो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. माझ्या प्रिय बंधूंनो, नोव्हेंबर महिन्याची सुवार्ता आलेली आहे. साक्रिस्टीमधून आपण गोळा करावे. पाठव, म्हणजे त्यांना नवजीवन मिळेल आणि सृष्टीची नवनिर्मिती होईल. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या श्रद्धावंत लोकांची हृदय प्रकाशमय करतोस. त्याच प्रकाशाचे वरदान आम्हालाही दे, म्हणजे आम्हाला सर्व बाबतीत योग्य निर्णय घेता येईल व त्याच्या पवित्र सांत्वनाने आनंदी जीवन जगता येईल. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पश्चाताप विधी. हे माझ्या देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. तू माझे आश्रयस्थान आहेस. सर्व वस्तूंपेक्षा मी तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करते. तू अनंतपूर्ण व चांगला आहेस. तू आमच्या प्रेमास पात्र आहेस. या प्रेमामुळेच मी तुला दुखविल्याबद्दल मला मनापासून पश्चाताप वाटते. मी पापी आहे, माझ्यावर दया कर. तथास्तु. परमचार्याच्या हेतूसाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ.
तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यास गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आमेन. पवित्र मरियेचा धावा. पवित्र देवमाते, आम्ही तुझ्या आश्रयास आलो आहोत. आमच्या अडचणीत आमच्या विनंत्या अव्हेरू नकोस. हे धन्य व वैभवशाली कुमारी, सर्व संकटापासून तू आमचा सदैव बचाव कर. हे सदासाईनी माते, तुझे नाव श्रद्धाजनक आहे. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मनोभावे देवाची भक्ती व सेवा करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. सदैव प्रार्थना करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. कामवासनेचा मोह टाळण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वाईट सवयी सोडून देण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जागतिक मोह, वाईट संगत, अश्लील पुस्तके व चित्रपट यांचा नेटाने प्रतिकार करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वारंवार भक्तिभावाने भाकरूप ख्रिस्त स्वीकारण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझे ख्रिस्ती कर्तव्य व जीवनावस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जीवनात अडीअडचणींना सहनशीलतेने व नम्रतेने तोंड देण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. आजार, दुःख व गरिबी यांच्याशी मुकाबला करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझ्या मनपरिवर्तनाचा निर्धार तडीस नेण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. तुझा सन्मान व धावा करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. इतरांना तुझा सन्मान व धावा करण्यास तुझ्याकडे वळविण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मरणावेळी अनंत जीवनात प्रवेश मिळविण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जीवनाच्या शेवटच्या घटकेला प्रभूचे संरक्षण मिळविण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. ख्रिस्तानी दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून ही सदासाईनी माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व दयाळू देवा, मानवाला सहाय्य करण्यासाठी पवित्र कुमारी मरियेने आपल्या एकुलत्या एक पुत्राची माता व्हावेस असे तू निवडलेस. तिच्या मध्यस्थीने आम्ही पाप प्रसंगापासून दूर राहावे, शुद्ध हृदयाने तुझी सेवा करावी, म्हणून प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही विनंती करतो. तथास्तु. नवदिन भक्तीची प्रार्थना. हे सदासाईनी माते, मी तुझ्या पायापाशी आलो आहे. मी पापी आहे, माझ्यावर तुझी दृष्टी वळव. तू माझा आधार आहेस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे दयावंत माते, माझ्यावर दया कर. तू पाप्यांची आशा व आशास्थान आहेस, असे सर्व लोक तुला संबोधितात. तू माझे आशास्थान व आशादाती हो. येशूची भक्ती करण्याकरता मला सहाय्य कर. तुझा हात माझ्यापर्यंत लांब कर. मी फार पापी असल्यामुळे सर्वस्वी तुझ्या स्वाधीन होते. तुला माझे जीवन वाहते व तुझी कायमची सेविका होते. मी ईश्वराची करुणा बघून आभार मानते. तुझ्या वात्सल्यावर माझा विश्वास असल्यामुळे शाश्वत मुक्तीबद्दल मला आशा वाटते. दुर्दैवाने मी पुष्कळ वेळा पापात पडले, कारण मी तुझा आश्रय घेतला नव्हता. आता मी प्रतिज्ञा करते की तुझ्या मदतीने मी यापुढे मोहाला जिंकीन. या कामी तू मला सहाय्य करशील अशी मला आशा आहे. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करते. यदा कदाचित माझ्यावर पापात पडण्याचा प्रसंग आला व मी तुझा दावा करण्यास विसरले तर माझा आत्मा हरवेल. म्हणून तुझ्या कृपेची मी याचना करते. मला तुझी कृपा मिळणे आवश्यक आहे. दृष्ट शक्तीच्या हल्ल्यात तूच माझे आशास्थान आहेस. हे मरिये, तुम्हाला सहाय्य कर. सदासाईनी माते, ईश्वरापासून दूर होण्याचे दुर्भाग्य माझ्यावर येऊ देऊ नकोस. तथास्तु.
सदासाईनी माते तुझ्या मुलासाठी विनंती कर. सदासाईनी माते तुझ्या मुलासाठी विनंती कर. सदासाईनी माते तुझ्या मुलासाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पवित्र मरिया, दुःखितांना मदत कर, दुर्बलांना सहाय्य कर, शोकग्रस्तास आनंदित कर, लोकांसाठी प्रार्थना कर. धर्मगुरूंचा कैवारी घे, ईश्वरी कार्य पाहून घेतलेल्या सर्व भगिनींची मध्यस्थी कर. तुझा दावा करणाऱ्या सर्वांना तुझे सहाय्य लाभो. तुला आमची माता व आश्रयदाती नेमले आहे. दुःखात व गरजेत तू आम्हाला सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, तू आपली माता मरिया हिला आम्हासाठी सदासाईनी माता म्हणून दिली आहेस. तिच्या मर्जीला आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हाला तुझ्या दारणाचे अक्षय फळ प्राप्त हो. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. तथास्तु. हे मायाळू कुमारी मरिये, हे मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला व जे सहाय्य मागितले व तुझ्या मदतीची याचना केली त्याच्याकडे तू पाठ फिरवलीस असे कोणी कधी ऐकले नाही. हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धावत येते, तुझ्या जवळ येते आणि तुझ्या पुढे उभी राहते. हे देवपुत्राची माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. तथास्तु.